आंब्याची टाळकी टिंग अजिबात शिंदे केलं त्यांनी ज्यांनी होल्टे धरत आहेत सगळे मित्रांनो अनवाणी आहेत. एकाच्या पण पायात मित्रांनो चप्पल नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट आपल्या चिपळूणमधून. पाठीमागे बघू शकता पेट्रोल पंप मित्रांनो चाललेलो आहे सावर्ड्यामध्ये. व्होल्टा होम मित्रांनो बघायला चाललेलो आहे. दरवर्षी आपण जातो, तुम्हाला तर माहिती आहेच. जळती लाकडं मित्रांनो एकमेकांवर फेकली जातात. हा एक अनोखा असा मित्रांनो एक सोहळा बघण्यासारखा असतो. चला जास्त काय बोलत नाही, व्हिडिओला उशीर झाला ऑलरेडी आणि आपल्याला पोचायला पण उशीर झाला आहे. थेट आणि डायरेक्ट सावर्ड्यात भेटूया. आत्ताच आपण बोललेलो आहोत सावर्ड्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता फटाक्यांची जल्लोषबाजी फक्त तुम्ही बघा. यायला थोडासा उशीर झाला आहे असं वाटलं होतं, पण नाही ठीक आहे, अजून काय कार्यक्रम तेवढा चालू झालेला नाही आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे व्होल्टे आहेत ना ते असे गरम केले जातात. तुम्ही आता बघत असालच हे बघा. अगदी लहान लहान मुलं वगैरे सर्व मित्रांनो ह्या सोहळ्यामध्ये सहभागी असतात. तुम्ही आता समोर बघत असाल हे असे व्होल्टे गरम केले जातात आणि मग त्यानंतर ते एकमेकांवर फेकले जातात. ते बघून आनंद वाटतो. आता थोड्या वेळात आहे ना कार्यक्रम. मित्रांनो सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे इथे जे फाग घातले जातात ना ते खरोखर म्हणजे बघण्यासारखे असतात. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तो देखील अनुभव देतो. आंब्याची टाळकी टिंग अजिबात शिंदे केलं उडव उडव केलं बाजीराव सोन्याचा सुरा उडव बाळगा उडव अजिबात शिंदे केलं उडव. मित्रांनो तुम्ही आता बघू शकता संपूर्ण जे तापलेले उलटे आहेत ते आता घेऊन ही जी सर्व मंडळी आहेत ती एक साईडली त्या साईडला आणि बाकीची उरलेली ह्या साईडला असे दोन साईडला दोन उभे राहतात. आणि मग त्यानंतर हा जो होल्टे होमचा जो सोहळा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. हे बघा बघू शकता तुम्ही खूप एक आपण एक धडकी भरवणारा असा हा मित्रांनो सोहळा आहे जो सावर्डे गावामध्ये संपन्न होतोय. बघा ना केवढी लहान लहान मुलं आहेत आणि या सोहळ्यामध्ये हे लोक आता म्हणजे आपण एक म्हणतो की उत्साहाने भाग घेत आहेत. आंब्याची टाळकी टिंग अजिबात शिंदे केलं उडव. आपण पलीकडच्या साईडला आलेलो आहोत. मगाशी आपण तिकडे होतो, आता आपण ह्या साईडला आलेलो आहोत. आणि दोन्ही साईडून मित्रांनो हा जो होल्टे पेकण्याचा सोहळा आहे एक प्रकारे तो मित्रांनो आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. एक अलौकिक अशी मित्रांनो ही परंपरा आहे, खूप वर्षापासून चालत आलेली या सावर्डे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आंब्याची टाळकी टिंग अजिबात शिंदे केलं उडव केलं बाजीराव सोन्याचा सुरा उडव सोन्याची पालखी उडव केलं बाजीराव सोन्याचा सुरा उडव. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असाल की जे होल्टे आहेत ते आता गरम करून दोन्ही बाजूचे जे आहेत जी मंडळी आहेत ती आता ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला जो मेन ॲक्च्युअल जो सोहळा आहे म्हणजे जे होल्टे फेकले जातात ना ते तुम्हाला आता बघायला मिळतील. हे बघा ही गर्दी बघा, बाजूलाच आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि आता आपण आहोत सावर्ड्यामध्ये. तुमच्या माझ्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय, असं वाटणार नाही की आपण हायवेवर आहोत, असं वाटतं कुठेतरी गावात आहोत की काय. पण मित्रांनो आपण आता अगदी हायवे टच आहोत आणि पोलीस प्रशासन देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेलं आहे. आणि बरेचसे आपले क्रिएटर आहेत ते देखील मित्रांनो ह्या ठिकाणी आलेले आहेत. कारण हा सोहळाच असा आहे की बघून अक्षरशः अंगावर काटा येतो.
पण ही खूप पूर्वपार चालत आलेली मित्रांनो परंपरा आहे ती सावर्डे गावामध्ये आपण अनुभवतोय. आणि हा सोहळा बघण्यासाठी खूप लांबून लांबून मित्रांनो प्रत्येकजण क्रिएटर ह्या ठिकाणी येत असतो. आज देखील बरेचसे क्रिएटर आहेत जे दापोली, गुहागर, त्याशिवाय रत्नागिरी, संगमेश्वरमधून आलेले आहेत. हे बघा मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच जबरदस्त. आणि सगळ्यात मेन म्हणजे मित्रांनो बघू पायामध्ये चप्पल नाही आहे. अनवाणी मित्रांनो सर्वजण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते बघा ज्यांनी ज्यांनी होलटे धरले आहेत सगळे मित्रांनो अनवाणी आहेत. एकाच्या पण पायात मित्रांनो चप्पल नाही आहे. काय ना मित्रांनो लाईट नाही आहे, सगळा काळो करावा लागतो कंपल्सरी. त्यामुळे तुम्हाला जास्त काही गोष्टी दिसत नसतील पण थोडं समजून घ्या. हे बघा इकडे अर्धा ग्रुप आहे आणि ह्या साईडला अर्धा ग्रुप आहे. आपण जर आता ह्या साईडला आलेलो आहोत. मित्रांनो पुन्हा एकदा हे जे उलटे आहेत ना ते आता इकडे गरम करण्यासाठी सर्व जे मंडळी आहेत ते आता आलेली आहेत. खतरनाक विषय हा. आता पुन्हा एकदा जे होलटे आहेत ना ते आता गरम करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता कोणाला तरी होलटा लागला वाटतं, रक्त पडलेलं आहे मित्रांनो. सो अशा गोष्टी देखील होतात. सो बाजूला उभं राहावं लागतं. तिथे पूर्णपणे काळोख असतो त्यामुळे आपल्याला थोडं साईडला थांबावं लागतं. हा जेवढा मित्रांनो दिसतो ना तेवढा सोपा नाही आहे, खूप थरारक आहे. कारण इथे हे जे उलटे आहेत बघू शकता लाकडाचे ते अंगावर बसू शकतात त्यामुळे पाठीच थांबा जरा. मित्रांनो तुम्ही मध्ये समोर पब्लिक बघू शकता केवढं पब्लिक आलं बघा. आता नाही ना म्हणता सुरुवातीला मला वाटतं 4 ते 5 वेळा आपल्याला हा जो सोहळा आहे तो बघायला मिळाला. म्हणजे इकडून लाकडाच्या या साईडला फेकली, तिकडून परत इकडे फेकली आणि त्यानंतर मग आता पुन्हा एकदा ही जी लाकडं आहेत ती आता इथे जळण्यासाठी आणलेली आहेत. असं किती वेळा करतात मला पण काय आयडिया नाही, माझ्यामध्ये 2-3 वेळा करत असतील. आणि समोर तुम्ही पब्लिक बघा. ॲक्च्युली काय आहे ना जास्तच काळोख असल्यामुळे दिसत नाही बट पब्लिक भयानक आलेलं आहे मित्रांनो, प्रमाणाच्या बाहेर पब्लिक आलेलं आहे. मी काय म्हणतो हे किती वेळा करतात असं किती वेळा करतात? 3दा. हे आता दुसऱ्यांदा आहे ना हे असं एकदा अजून एकदा. मित्रांनो बघू शकता तुम्ही ही दुसरी वेळ आहे. अजून एकदा असंच आपल्याला बघायला मिळेल. आणि फाग घालतात ना फाग जबरदस्त. बाकी मला काय आवडत नाही बट फाग जे घालतात ना मित्रांनो एकदम कडक. चला आता पुन्हा एकदा निघालेले आहेत. कसं आहे ना आपल्याला पण जरा थोडं त्यांच्यासोबतच जावं लागतं नाहीतर मग तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही. आईला काय होईल काय सांगता येत नाही भाई साहेब डेंजर. डेंजर आहे यार खरंच मित्रांनो, खूप जास्त रिस्की आहे असं वाटायला लागलं आहे. कारण अक्षरशः ते जे जळकी ओणकी आहे ते अंगावर पडतात मित्रांनो. हे बघा तुम्ही आता बघत असताना समोरच मी उभा आहे, अंगावर काटा आहे लिटरली. मित्रांनो शेवटचा राऊंड चालू आहे, तुम्ही आता बघू शकता. हे शेवट आहे, त्याच्यानंतर मग थांबणार आहे.
तर मित्रांनो आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे ना माहोल. संपूर्ण जो सोहळा आहे तो आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तुम्ही आता बघू शकता केवढा जल्लोष आहे बघा. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असालच. खरोखर म्हणजे थरारक असा मित्रांनो हा सोहळा असतो सावर्ड्यामध्ये. उलटा होम दरवर्षी मित्रांनो आम्ही येत असतो आणि यावर्षी देखील आलो. बरेचसे क्रिएटर देखील भेटले. जबरदस्त अनुभव आम्हाला पाहायला मिळाला. कसं आहे आपल्याकडे देखील चिपळूणला शिमगोत्सव जोरदार चालू आहे, पण त्यातून पण वेळ काढून आम्ही आलेलो आहे. बघू शकता 1 2 3 4 अजून देखील क्रिएटर आले होते, पण ते पटकन निघालेले आहेत चिपळूणला, कारण चिपळूणला देखील मित्रांनो कार्यक्रम सगळे चालू आहेत. एनिवे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि शिमगोत्सवातला 3रा पार्ट बघायला अजिबात मित्रांनो थांबायचं नाही. आपल्याला पुढचा पार्ट देखील येणार आहे. व्हिडिओ आवडले असेल जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.